सर, दोन नंबरवरून सर्वात जास्त वेळा कॉल झाले आहेत. त्यातला एक नंबर हा लँडलाईनचा आहे जो परब फॅमिलीचा आहे आणि दुसरा मोबाईल नंबर सुभाष परब यांच्या नावावर आहे. थँक्यू. काही लागलं तर कळवतो. डेफिनेटली सर. म्हणजे माझी शंका खरी ठरली. मिस शर्वरी परब. दादा, थोडंसं बोलायचं होतं. बस बस बोल, काय झालं? दादा, शर्वरीने असं अचानक रिझाईन केलं ते मला बरोबर नाही वाटत आहे. या बट इट वॉज हर डिसिजन. आपण काय करणार? बस बस. इनफॅक्ट मला तर सुरुवातीपासूनच वाटत होतं की शर्वरी परब योग्य कॅन्डिडेट नाहीये. पण तुमच्या सगळ्यांचा विश्वास होता ना, तुम्ही शुअर होतात. आणि काय झालं? गेली सोडून. पण दादा, ती चांगली कॅन्डिडेट होती. तिच्यामुळे आपल्याला पहिली डील मिळाली होती. ॲटलिस्ट तू तिला थांबवण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे होता. का? ती कंपनीसाठी फक्त एक एम्प्लॉई होती आणि कंपनी प्रत्येक एम्प्लॉईसाठी इमोशनल नाही होऊ शकत. आय नो तुझी बहीण आहे म्हणून तुला असं वाटत असेल, पण कंपनीसाठी ती फक्त एम्प्लॉई होती. अँड इट्स नॉट माय जॉब टू कन्व्हिन्स पीपल टू स्टे. ओके, म्हणजे तू तिचं रेजिग्नेशन एक्सेप्ट करणार आहेस? येस, रेसिग्नेशन. त्यावर तिचा ॲड्रेस असेल. दादा, मी काय विचारतोय? हो, आय मीन करणार आहे, एक्सेप्ट करणार आहे. एनिथिंग एल्स? थँक्यू. शर्वरी छाड़ के अपने सलीम की गली अनारकली डिस्को चली. बाय गाइस, बाय बाय. ओय अनारकली, काय चली? तुला बोलली ना आज माझं रियुनियन आहे, त्यासाठी चालले. बाय. रियुनियन? शाळा संपल्यानंतर 4 वर्षांनी? मग आता आहे तर काय करू मी? अनुश्री, खरं बोला, एकतर दिवसभर फोनवरती ही हू करत असतेस. कोणाला भेटायला चाललीस? तू ना हे सगळं ठेव आणि तू पण चल माझ्यासोबत, मग तुला कळेल. खोटं बोलू नकोस हा. आणि मम्मी जेव्हा ऑर्डरचे डब्बे पोहोचवायला सांगते तेव्हा तुझी कारणं निघतात. आता मी टिन टिन करत निघाली. आशुताई, हिचं काय प्रॉब्लेम आहे ग? सारखी माझ्या मागे लागलेली असते. आशुताईला काय बोलते तू? मी तुझ्याशी बोलते ना. शर ऐक ना. ती बोलली आहे ना की ती मैत्रिणींसोबत चालली आहे. मग कशाला उलट तपासणी करते? तू जा. ए, ताई जा, काय बोलते तिला? तुला ना अशी बरोबर गुंडाळून ठेवते, पण आजकाल ना जास्त उडायला लागली. बस झालं, किती टॉर्चर करतेस ग तू. मी नाही आता ऐकून घेणार आहे. मी काहीच ऐकणार. अनुश्री परब, खरं खरं सांगा, कोण आहे तो मुलगा? हे बघ, सांग, नाहीतर तू अशी नाही ऐकणार. सांग लवकर. अनुश्री थांब. कशी गाडी चालवतात मूर्ख. कशी गाडी चालवतात? नशीब बिरच्या पडल्या नाही तर केवढं नुकसान झालं असतं. इतक्या घाईघाईनं कोणाच्या घरी चालला हिरो?
अगं ताई मी खरं सांगते अगं मी ना टायगर शिवाय कोणाचाच विचार नाही करत. खोटं बोलू नको अनु, थांब तू अशी नाही आहे. अगं आशुताई तू हिला सांग ग. हिला ना हिची नोकरी गेली तर वेडी झाली. शरू अगं ती नाही नाही बोलतीये ना, मग कशाला संशय घेतेस तू? तरी तू कशाला आलीस मध्ये? एक फटका पडला ना की बरोबर सगळं बोलेल. अगं थांब थांब. अगं शरू लागलं ना, ये 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 इथे. ताई तो आलाय. कोण? बघितलं, मुलगा आलाय, त्याच्यासोबत जाणार अरे माझं असं काहीच नाहीये ग माझी आई. तो आलाय जय खानोलकर. काय? शायनर इथे? हा काय मला पुन्हा जॉब जॉईन कर म्हणून रिक्वेस्ट करायला आला की काय? हा सॉरी म्हणेल. नाही नाही शक्यच नाही. मग काय करायला आलाय? हा इथे काय करतोय? गौतमने आमच्याबद्दल सांगितलं की काय याला? मला असं वाटतं याला नक्की सगळं समजलं असणार. धमकी वगैरे तर द्यायला नसेल ना आला हा? हा कशाला आला इथे? त्याला अजिबात घरात घ्यायचं नाही. हॉस्पिटलमध्ये मम्मी पप्पांबद्दल इतकं वाईट बोलला तरी कशाला आला इथे तडमडायला? तिघी, पण या तिघींपैकी कोण? एकच इतकी ओव्हर ऍक्टिंग करते, तिघी तिघी म्हणजे अख्खं परळ गोळा करतील. हा असा का बघतोय? मला तर शर्वरीच असेल असं वाटतंय. आधीचे हिचे प्रताप पाहता हिनेच पैशांसाठी केलं असणार, पण हिच्याशी इथे बोलून काही उपयोग नाही आहे. हिचाच एरिया आहे ना, खूप ड्रामा करेल. ठीक आहे, नंतर बघतो हिच्याकडे. याला आकाश दादा काहीतरी बोलला असणार. आता जर ह्याने अंगावपणा केला ना तर हा माझ्या एरियात आलाय. त्याला आता वट दाखवावीच लागेल. गेला आला काय गेला काय? बेटा कहना क्या चाहते हो तुम? हा इथे का आला होता ते शोधायला लागेल. जय खानोलकर, तुझ्या ओव्हर स्मार्ट डोक्यात चाललंय तरी काय?